बेसल डोसमध्ये आपण DAP, पोटॅश, मॅग्नेशियम सल्फेट, सागरिका 10 किलोची बॅग, सीवीड दाणेदार आणि निंबोळी पावडर सोबत गांडूळ खत अशा पद्धतीचे घेऊन हे असे दोन्ही बाजूला झाडाच्या 400-400 ग्राम टाकले। हे अशा पद्धतीने आणि नंतर याला झाकून देऊन पाण्याचं तर काही खालून देण्याची गरज नाही, वरचाच पाऊस आमच्याकडे चालूच आहे। आता थोड्या वेळापूर्वी थेंब चालू झाले होते, खाली ओल पण आहे। झाकून देऊन जर आपल्याकडे जर कोरडं असेल, उघाड असेल तर पाणी देणे। आमच्याकडे पाणी द्यायचं आता सध्या आवश्यकता नसल्यामुळे आम्ही याला मातीनं फक्त माती ॲड करणार खताला। आणि हा सध्याचा प्लॉट आता हा सूर्यप्रकाश असल्यामुळे 4 दिवसापासून बरंच हिरवं दिसत आहे, बराच ग्रीननेस आलेला आहे। 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ जर पाहिला तर एवढा हिरवा नव्हता।